गडचिरोलीमधला नक्षलवाद जवळपास आपल्या C60 टीम आणि पोलीस आणि केंद्र सरकारच्या मदतीने आपण जवळपास संपुष्टात आणलेला आहे। आता गेल्याच आठवड्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोठा नक्षलवाद जो आहे त्याच्यामध्ये 27 जवळपास नक्षलवादी मारले गेले आणि सगळ्यात मोठा त्यांचा नमला केशवराव उर्फ बसवराज हा जाल नक्षलवादी त्यामध्ये ठार झालेला आहे। त्यामुळे देशातील नक्षलवादीचं समूळ उच्चाटन आणि पूर्णपणे ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट केंद्र सरकारने हाती घेतलेला आहे आणि यासाठी मी मोदी साहेबांचं अभिनंदन करतो आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांचं देखील मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सशस्त्र पोलीस दलाचंही अभिनंदन करतो की त्यांनी गेल्या आपलं जेव्हा छत्तीसगड सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर पूर्वी अशा प्रकारच्या नक्षलवाद्यांना मारण्याचं काम, नक्षलवाद संपवण्याचं काम किंवा नक्षलवाद ना एन्काउंटर करण्याचं काम कधी होत नव्हतं। त्यांना त्या ठिकाणी अबुझमाडमध्ये मोठी लपण्याची जागा होती, परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लक्ष घातलं आणि छत्तीसगडचा जो नक्षलवाद आहे, कारण महाराष्ट्रातून गडचिरोलीतील नक्षलवाद जाऊन अबुझमाडमध्ये लपायचे छत्तीसगडमध्ये, परंतु छत्तीसगडमध्ये ज्या पद्धतीने कार्यवाही व्हायला पाहिजे होती तेव्हा पूर्वी होत नव्हती, परंतु आता दररोज हे नक्षलवादी मारले जात आहेत। सशस्त्र पोलीस दल त्यांचा खात्मा करतो आहे आणि ही मोहीम जी आहे ही मोहीम देशाच्या प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री आपल्या देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाह साहेब या नक्षलवाद्यांना ठेचल्याशिवाय राहणार नाहीत। त्यांनी ऐलान केलेलं आहे की 31 मे 2026 पर्यंत देशातला पूर्ण नक्षलवाद संपवला जाईल, त्याचं समूळ उच्चाटन केलं जाईल आणि म्हणून आता तर 27 नक्षलवाद ठार झालेत आणि तो नमला केशव बसवराज हा जाल नक्षलवादी, त्याच्यावर कोट्यावधी रुपयांची बक्षिसं होती, त्याला देखील ठार करण्यात आलेला आहे। त्यामुळे नक्षलवादाचा पूर्ण बिमोड केलेला आहे, त्याचा कंबरडा मोडलेला आहे आणि मला वाटतं जे टार्गेट 31 मे 2026 पर्यंत गृहमंत्र्यांनी दिलेलं आहे ते मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण होईल आणि या नक्षलवादाचं समूळ उच्चाटन होईल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा पूर्ण देशवासियाला अभिमान आहे, मलाही अभिमान आहे आणि खऱ्या अर्थाने जे पहलगामचं आपल्या बहिणींचं सिंदूर पुसण्याचं पाप जे आतंकवाद्यांनी केलं होतं त्याला जशास तसं ठोक उत्तर आणि धडा शिकवण्याचं काम मोदी साहेबांनी केलं आणि काल देखील भाषणात त्यांनी सांगितलं माझ्या शरीरामध्ये रक्त नाही तर सिंदूर वाहतोय। म्हणजे या सिंदूर जे आहे लाडक्या बहिणींचं सिंदूर याला किती महत्त्व या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी दिलेलं आहे या त्यांच्या कालच्या बोलण्यातून समजतंय आणि अशा प्रकारचा प्रधानमंत्री देशाला लाभलेला आहे, आम्हाला लाभलेला आहे, हे आमचा खऱ्या अर्थाने अभिमान आणि स्वाभिमान आणि गौरव आहे। आता लोक म्हणतात ना देश का नेता कैसा हो तो आदरणीय प्रधानमंत्री मोदी जैसा हो, असं लोक आज त्यांनी ते बोलतात ते खरं करून दाखवले मोदीजींनी। कारण एका बहिणीचा सिंदूर किती महत्त्वाचं आहे आणि ज्या पाकड्यांनी सिंदूर पुसण्याचं काम केलं 27 आमच्या निरपराध बेकसूर यात्रेकरूंना जे आतंकवाद्यांनी लक्ष केलं, ठार मारलं, त्याचा बदला पाकिस्तानच्या बरोबर पाकिस्तानला धडा शिकून मोदीजींनी घेतला आहे। त्यांनी आता म्हटलेलं आहे अभी सिर्फ POK पे चर्चा होगी, दहशतवाद पे चर्चा होगी, बाकी कोई चर्चा नहीं होगी। असा प्रधानमंत्री कधी भेटला होता कोणाला? आणि म्हणून अशा प्रधानमंत्र्यांच्या मागे पूर्ण देशाने उभं राहिलं पाहिजे।
अबुधाबीचा दौरा जो दौरा यशस्वी झाल्याने त्याचं केलं जाते दौऱ्याचं, ज्या पद्धतीनं शिष्टमंडळ आपली भूमिका मांडते आणि भारताची काय नेमकी कुठली दिशा असेल हे देखील सांगा। खरं म्हणजे मोदी साहेबांनी अतिशय ही जी काय त्यांनी भूमिका घेतलेली आहे, त्यांची जी काय संकल्पना आहे ती तारीफे काबिल आहे। त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे, कारण भारताची भूमिका दहशतवादाबद्दलची, पाकिस्तानबद्दलची आणि पाकिस्तानने इतके वर्ष आपल्यावर हल्ला केला आतंकवाद्यांच्या माध्यमातून, तरीसुद्धा आपल्या यापूर्वीच्या राज्यकर्त्यांनी काही चूकी केलं नाही, तर त्यांना काही याच्याबद्दल देशाच्याबद्दल अभिमान वाटला नाही। परंतु मोदी साहेबांनी आल्यानंतर जे आतंकवादी आणि पाकिस्तानच्या विरोधामध्ये जो कारवाईचा धडाका लावला आहे ते पाहता खऱ्या अर्थाने देशवासियांसाठी ही गौरवाची बाब आहे आणि त्यांनी आपली बाजू पूर्ण जगभरामध्ये आपल्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून पोहोचली पाहिजे, कारण आपली बाजू सत्याची आहे, आपली बाजू खरी आहे। आणि आपण अनेक वेळा 26/11चा हल्ला असेल, बॉम्बस्फोट असेल, संसदेवरचा हल्ला असेल, सीमेवरचा हल्ला असेल, पठाणकोटचा हल्ला असेल, हे सगळे पाकिस्ताननी केलेले आहेत, पाकिस्तान धार्जिने आतंकवाद्यांनी केलेले आहेत। आणि म्हणून या ठिकाणी आपली बाजू जी आहे सत्याची बाजू पूर्ण जगाला कळली पाहिजे। भारत स्वतःहून अटॅक करत नाही, परंतु कोणी भारत छेडता नहीं, जो छेडता है उसको छोड़ता भी नहीं, असा मेसेज देखील चांगला गेला आहे। आणि जी शिष्टमंडळ काल मी श्रीकांतशी बोललो, श्रीकांत शिंदेंच्या बरोबर UAE मध्ये त्यांचा दौरा होता, अतिशय चांगलं वातावरण होतं आणि तिथल्या UAEच्या सर्व लोकांनी त्यांच्या तिथल्या प्रमुख लोकांनी भारताचं समर्थन केलेलं आहे, भारताच्या कारवाईचं समर्थन केलं आहे आणि पाकिस्तानला या ठिकाणी सपोर्ट करणार नाही असंही सांगितलं। सर, विरोधक वारंवार या 6 जणांच्या शिष्टमंडळावरती बोट उचलत होते, विरोधक वारंवार या शिष्टमंडळावरती बोट उचलत होते, मात्र आता हे जे दौरे आहेत हे यशस्वी होताना पाहायला मिळतात। भारताची भक्कम खरं म्हणजे विरोधकांनी अशा वेळी राजकारण करता कामा नये। विरोधकांनी हा देशाचा मामला आहे, हा देशाच्या खरं म्हणजे अस्मितेवर हल्ला झालेला आहे, हा मानवतेवर हल्ला झालेला आहे। त्यामुळे अशा वेळेस प्रधानमंत्री महोदयांनी जी घेतलेली भूमिका आहे त्याच्यासोबत या विरोधकांनी देखील या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे। परंतु दुर्दैवाने अशा प्रकारच्या दौऱ्याची टिंगल करत असतील तर मग दुर्दैव आहे। आणि म्हणून माझं एकच म्हणणं आहे की आपला देश, आपले देशवासी आणि देशभक्ती, आपल्या भारताचं देशाचं रक्षण याला प्राथमिकता मोदीजी देत आहेत, त्यांच्या मागं दुनिया उभी आहे आणि आपले विरोधक त्यांच्यावर टीका करतात, हे दुर्दैव आहे। धुळे प्रकरणामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी SIT नेमलेली आहे आणि त्याच्यावर SIT नेमले, त्याची चौकशी चालू आहे, पोलीस योग्य ते चौकशी करतील, गृह विभाग सक्षम आहे आणि कुणालाही सोडलं जाणार नाही, दूध का दूध पाणी का पाणी होईल। वैष्णवी प्रकरणी विरोधक आरोप करतात की ही हत्या जी आहे ती आत्महत्या नसून सत्ताधाऱ्यांनी केलेली हत्या आहे। त्याच्यावर पण मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः त्या ठिकाणी काही निर्देश दिलेले आहेत। सरकार कुणालाही सोडणार नाही, ज्यांनी कोणी अपराध केला असेल त्याला बिलकुल पाठीशी घातलं जाणार नाही, तो कोणी असला तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई होईल।